होते तेव्हा त्यांनी आपल्याला स्वराज्याची एक जर आपण म्हणूया की दिशा दाखवली आणि त्या स्वराज्यामध्ये जेव्हा आता आपण आहोत 70-72 वर्ष जेव्हा आपल्या राष्ट्राला राज्याला आणि आपले एकूण सगळ्या झाले तेव्हा नेमकी आपल्याला दिशा सापडली आहे का? आणि म्हणून आता हे तुमचे शेवटचे वर्ष आहेत. अभिनय तो कभी नाही यासारखे हे सगळे गोष्टी आहेत आणि म्हणून मग प्रत्येकाने स्वतःचं स्वराज्य कारण त्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो लोकांच्या बघा शत्रू जर दिसणारा असेल ना तर आपल्याला पटकन त्याच्यावरती मात करता येते आणि नेहमी दरवेळेला आपला पराभव झालाय तो न दिसणाऱ्या शत्रूंच्यामुळे. सगळ्यांनी छावा बघितला असेल कोणीही म्हणजे हिंदू मुस्लिम असं डोक्यामध्ये अजिबात ठेवू नका. अगदी छान पद्धतीने त्यांनी सांगितलं. एक मुलगा सुद्धा किती छान पद्धतीने बोलला. मला पहिल्यांदाच तो कॉलेजमध्ये पण दिसत होता आणि इथे सुद्धा त्यांनी सांगितलं की जातीपातीचं हे राजकारण करण्याचं जे काही आपल्या डोक्यामध्ये भरवलं जाते ना त्याच्या नादी लागतो. झेंडा सिनेमामधलं ना सतत एक डायलॉग लक्षामध्ये ठेवा. मरतात आणि मारतात ते कार्यकर्तेच नेत्याच्या घरातलं कुणीही कधी मारलं नाही. आणि म्हणून आपल्या डोक्यांच्या मध्ये हिंदुत्व म्हणजे भगवेपण. मी असं नेहमी म्हणत असते माझ्या व्याख्यानांची सुरुवात मी असं करत असते मी निळ्याची मी हिरव्याची भगवाही मी टाळत नाही. मी निळ्याची मी हिरव्याची भगवाही मी टाळत नाही. माणुसकी सोडली तर मी कुठला जात आणि धर्म पाळत नाही. माणूस जर झालो ना तर कोणतीच गोष्ट अवघड आहे का? म्हणजे बघा एखाद्याला तहान लागली त्याला पाणी द्यायला जातीची काही गरज नसते का? एखाद्याला रक्ताची कमतरता आहे त्याला आपल्याला कधी कधी लक्षात येतं बघा आपल्या जातीतल्या आपल्या जवळच्या माणसाचं सुद्धा ब्लड ग्रुप आपल्याला मॅच होत नाही पण अगदी आपल्याला दुसऱ्या कुणाचं तरी रक्त वाचवतं. आणि म्हणून आपण सगळेजण सुशिक्षित आहोत. आपल्यावर जबाबदारी जास्त आहे कारण आपण एज्युकेटेड आहोत म्हणल्यानंतर आपण तरुण आहोत म्हणल्यानंतर आणि हे तरुण पण म्हणजे काय तर तुमची एक वेगळ्या पद्धतीची वाट चोखाळण्याची जी काही क्षमता तुमच्यामध्ये आहे ती सगळी तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. उद्या त्यांनी सांगितल्यासारखं छत्रपती डोक्यावर घेऊन नाचू नका. छत्रपतींना डोक्यामध्ये घ्या. छत्रपतींनी फक्त लढायाच नाही जिंकल्या. मी थोडंसं संभाजीराजांच्या वरती बोलणार आहे कारण ते तुमच्या वयाचे होते आणि संभाजींना आपण फक्त छावा म्हणून सिंहाच्या जबड्यात घालून दात मोजतो ही जात मराठ्याची असं म्हणलं की लगेचच आपल्याला काही सिंह येणार नाही समोरून आणि दात मोजण्याची तेवढी आपल्यात कुवतही नाही. आपण त्याच्या बरोबरीला पण जाऊ नये. पण त्याचा अर्थ काय? काळाची पावलं ओळखून चालणे. आज आपल्याकडे जेवढे लिमिटेशन्स आहेत ना तुमच्यावरती त्या लिमिटेशनला अगदी हे करायचा प्रयत्न करा. छत्रपतींना जवळपास संभाजीराजांना 13-14 भाषा येत होत्या. छत्रपतींनी फक्त युद्धच नाही केली 257-253 फक्त लढाया छोट्या मोठ्या नाही लढल्या तर त्यांनी ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत आणि ते ग्रंथ सुद्धा बुधभूषण बघितला तर माझ्या एका मैत्रिणीच्या मिस्टरांनी आता त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि जगभरात छत्रपती संभाजी कोण आहेत हे दाखवण्याचं काम त्यांच्या विचाराच्या माध्यमातून केलं. म्हणून मग फक्त भगवे झेंडे गाडीला अडकवणे किंवा फक्त उद्या काहीतरी तशा पद्धतीचं ड्रेसिंग करणे उद्या फक्त मुलींनी काहीतरी गॉगल आणि काष्टे घालून बुलेटवरून जाणे म्हणजे छत्रपतींना त्यांच्या विचारांना जाणणं नव्हे. ते उलट सगळं बंद करा. माझा तर खूप विरोध असतो. नावच क्रांती आहे विचार मी नेहमी मांडतच असते आणि आपण नाही करत तुम्ही. कारण आता बघा जिल्हाधिकारी आपल्याकडे कार्यक्रम घेतात आणि पाळण्याचा कार्यक्रम घेतात. छत्रपतींची गाणीच गायची असतील तर पोवाडेला त्याच्यामध्ये सगळं वीर रस त्याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा आपण नुसतं भावनिक या पद्धतीनं करू लागलोय. छत्रपतींच्या आपण आता आरत्या गातोय गाऊ नका आरती. छत्रपतींची आणि जिजाऊंची आरती कधी होऊच शकत नाही कारण आरत्या कुणाच्या असतात जे आपल्याला दिसू शकत नाही जे झालेच नाहीत त्यांच्या असतात म्हणून आपण त्यांना देव बोलतो. आणि आपण ज्यांना बघितलेलं आहे 450-500 वर्षांच्या नंतर सुद्धा खऱ्या अर्थाने ज्यांचं गारुड आपल्या मनावरती आहे अशा सगळ्या छत्रपतींना आपल्याला वीर रसानीच ओळखता आलं पाहिजे. हे वेगळ्या पद्धतीने जे तुम्हाला हे केलं चाललंय ना मार्ग दाखवलं चाललाय ना त्या मार्गाला थोडंसं नाही म्हणायला शिका. योग्य सगळ्या गोष्टींच्यासाठी हो म्हणणं जितकं गरजेचं आहे तितकं अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींच्यासाठी नाही म्हणणं म्हणजे तुम्ही तरुण असणार. नाही म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणायला खूप ताकद लागते. उद्या सगळेजण महाविद्यालयात शिवजयंतीला येणार का? हो.